ज्या पुरुषानं मर्यादेचं उल्लंघन केलं काय, ज्या पुरुषानं मर्यादेचं उल्लंघन केलं, माझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये सर्प टाकला, त्याला 7 दिवसात तक्षक येऊन खाऊ शकले. राजा ठरलं. मग माता राजा परीक्षेत भानावर आला. मरण दिसत ना, आम्हाला मरण दिसत नाही म्हणून आपण भान हरपण्यासारखे कुणीकडे करायची नाही. शनिपात झालेल्या माणसाचा मरण दिसलं म्हणजे माणूस जाग्यावर. आता काय करावं, काय करावं? राजा परीक्षेत चिमच्यावर लागला. ज्याचं मरण जवळ आलं त्यांनी काय करावं, ज्याचं मरण जवळ आलं त्यांनी काय करावं, अनेकांना प्रश्न विचारले. शेवटी सूर्य भगवंतानं उत्तर दिलं. या प्रश्नाचं उत्तर सुखदेवजी महाराज व्यास महाराजाचा मुलगा हा देतो, तर तू शरण जा, साधित कसं जावं? भागवत लई कोड आहे हो बाबा, वेळ तर नाही, इलाज नाही, लई कोड आहे. इतके माणसाला जीवनामध्ये मार्गदर्शन करणारे आहे मायबाप श्रीमद भागवत. साधूकडे नम्र होऊन जावं. नम्र झाला भिकार हे कोटीने अनंता. नम्र व्हावं लागतं साधूकडे जात असताना. मायबाप भगवंता सांगितलं तू सुखदेवजी महाराजाला शरण जा. सुखदेवजी महाराज गंगेवर सकाळी 4 वाजता ब्रह्ममुहूर्तावर स्नान करते. आमच्या ऋषीमुनींची आम्ही संतान आहोत. कोण आम्ही? कोणाची संतान? आम्ही 4 वाजता उठावं. ब्रह्ममुहूर्त आहे. 3:40 पासून तर 5:30 वाजेपर्यंत ब्रह्ममुहूर्त असतं. या ब्रह्ममुहूर्तावर ब्रह्मक्रिया करावी. ब्रह्मक्रिया केल्यानं माणसाला ईश्वर होती, ईश्वरीय समर्पण बुद्धी निर्माण होते. जेव्हा ईश्वर समर्पण बुद्धी निर्माण होते त्यामुळे संसारातले सुख दुःख त्या पुरुषात जाणवत नाही. शास्त्राचं म्हणणं आहे बाबा. म्हणून सकाळी 4 वाजता उठावं, स्नान करावं, नदीवर जावं, अर्घ द्यावं. हा नित्यक्रम आमच्या ऋषीमुनीचा होता मायबाप. आणि म्हणून परीक्षित राजा गंगेच्या काठावर गेले. एवढ्या सुखदेवजी महाराज आले. सुखदेवाच्या मार्गामध्ये राजा परीक्षित आडवे झोपले. सुखदेवाचा पायाचा स्पर्श झाला. परीक्षित राजा उठले. सुखदेवाने उठवलं. काय बाबा, काय अडचण आहे? राजा, हे महापुरुषा, हे महात्म्या, मला एक उत्तर पाहिजे. काय? ज्याचं मरण जवळ आलं त्यांनी काय करावं? सुखदेवजी महाराजाचं उत्तर आहे